शेतकरी बांधवांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतावरच काही जैविक निविष्ठा तयार करण्याच्या अनुषंगानं जनजागृती करण्यात येत आहे. तर तशाच प्रकारचा एक प्रयोग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातलं अंबेजोगाई तालुक्यातलं धानोरा खुर्द हे गाव. तर या ठिकाणचे प्रगतिशील शेतकरी महोदय श्री ढगे साहेब आहेत. तर त्यांनी या ठिकाणी घरच्या घरी निविष्ठा जे आहे ते तयार केले. त्यांनी काय काय निविष्ठा 10 ड्रम थिरी किंवा तशा प्रकारच्या निविष्ठा काय काय तयार केलेल्या आहेत किंवा आचार्य देवव्रत जे आहेत राज्यपाल, त्यांनी जी काही मागे स्वतः डेमो दाखवले होते, तर तशा प्रकारचं त्यांनी ते त्याचा अवलंब ह्या शेतकरी महोदयांनी केला आहे. तर काय काय गोष्टी या ठिकाणी तयार केल्या तर माहिती घेऊ. नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा, गावाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव विठ्ठल बाबासाहेब ढगे, राहणार धानोरा खुर्द, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. मी मोबाईल नंबर 920990 57 101. आता हे जे काही तुम्ही ड्रम दिसत आहेत याच्यामध्ये जे आहे हे मोठा ड्रम आहे, पुन्हा हे लहान ड्रम आहेत. एकदम असा सुवासिक आणि एकदम असा सुगंध, असा एकदम घाण वास नाही तर एकदम असा वास घेऊ वाटेल अशा पद्धतीनं चांगला सुवास या ठिकाणी येत आहे. तर काय काय तुम्ही निविष्ठा तयार केल्या थोडंसं सांगा आम्हाला. एक फुलविक ऍसिड आहे. ही फुलविक ऍसिड आहे. फुलविक ऍसिड म्हणजे किती फुलं किती टाकली? 3 किलो फुलं. म्हणजे तसं कसं तयार केलं हे तुम्ही? 6 किलो फुलं. कशाची फुलं घेतले? झेंडूचे फुलं घेतले. ओके. कसलेही फुल बर, ठीक आहे. हां, ती फुलं आणि 10 लिटर पाणी, 3 किलो गुळ टाकायचं. बर, होय. आपलं 1 किलो गुळ, हां, 3 किलो फुलं ओके. आणि 10 लिटर पाणी. बर त्याचं ही फुलविक ऍसिड तयार झालं. बर. तसंच फळाचं हे पण हे किती दिवस ठेवल्याच्या नंतर तयार झालं हे? ही 2 म्हणजे 3 महिन्याचा, 3 महिन्याच्या. म्हणजे 3 महिन्याच्या नंतर. ओके. आणि ह्याचा वापर कसा करता तुम्ही? त्याचा वापर म्हणजे स्प्रे, म्हणजे समजा फुलविक किती, ऍसिड. समजा 15 लिटरच्या पंपाला किती घेता तुम्ही? त्याला मी 200 लिटर 200 मिली घेता का? 200. ठीक आहे, ओके. तर त्यानं काय फायदा झाला? त्यांना फुलं ही ती गळाली नाही. त्यांना फुलं जी आहे, आपलं फुलापासून जी फळ बनणार आहे ती टिकून फ्रूट राहील. सेटिंग वगैरे झाली नाही. टिकून ओके, राहील. बरोबर, ठीक आहे. आता हे दुसरे ड्रम जे आहेत 2, त्याच्यामध्ये काय काय तयार केले सांगा. फळाचं हे आंब्यापासून केलेले आंबे. आंबे आपले गेल्या वर्षीचे आंबे आहेत का मग? गेल्या वर्षी फळार्क. फळार्क. हं. हे काय ओके. आंबे हे करून टाकले होते आंबे तसेच टाकले होते. का? पिकायला आलेले आंबे होते ना? हा, निवड होते ते. बर. परिपक्व झाले. परिपक्व झालेले आंबे आणि ह्याच्या कोया कोया दिसायलेले आहेत. आहेत. हे कसं पद्धतीने केलं तयार? ही 10 किलो 10 लिटर पाणी, हम्म. 3 किलो फळं आणि 1 किलो गुळ. बर. अशा पद्धतीने मी ही हं. 50 लिटर, म्हणजे 5 3 5 किलो फळं घेतली होती. ह्याच्यात आळ्या वगैरे झाल्या नाही झाल्या? ओके. हा, आळ्या दिसत नाहीयेत. आता काही ठिकाणी हे उघडं जर ठेवलं वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या होतात. नाही, या आता ही ठिकाणी अजिबात कुठल्याही प्रकारची आळी तयार झालेली नाहीये. नाही काही नाही. आणि हे जे आहे हे काय तयार केलं? ही ह्याचं आहे आपला बेल. बेलफळ जे आहे त्याचं. तर ह्याची काय खासियत आहे, काय हे नव्हतं? ह्याचं बी काय होतं ही मला बी माहिती नाही. टॉनिक म्हणून आपलं टॉनिक म्हणून आहे. पोटॅश म्हणून जे आहे पोटॅश म्हणून ते वापर. बरेच आणि शेतकरी मी सांगतात. सगळेच टाक. हा हा, हे पोटॅश किती बेलचे अर्क फळं जे आहे टाकले? ते हे आहे. ही बी म्हणजे बघा की आता 10 5 50 तर 15 किलो बेलफळ टाकलेली आहे तुम्ही ह्याच्यात. 15 किलो बेल फळं, पुन्हा काय घेतलं आणखी? 50 लिटर पाणी आणि 5 किलो गुळ. ओके. आणि हे जे आहे हे किती दिवस ठेवता तुम्ही हे? ही 6 महिने बी ठेवला. 6 महिन्यापासून बी पुढे 4 महिने चांगलं टिकते. हा. पावर. काही प्रॉब्लेम येत नाही. मी ह्याचा वापर कशा मला पद्धती? त्याची काही डिटेल्स मध्ये माहिती नाही. फक्त वरच्या आधार समजा ओके. ताराचंद बेलजी, हो, याचं मी वाचून होतं. टेक्निक हा. वाचून ते ती केलेलं म्हणते आहे. तीच गोष्ट खरी. बाकीच काय, ओके. माझ्यापाशी काही मशिनरी नाही. त्याच्यात काय ओके. तयार झालं तर आता हे कशा पद्धतीने वापरलं तुम्ही? हे त्याच्यात ह्याच्यामध्ये ड्रेचिंग मध्ये. ड्रेंचिंग करता का तुम्ही? हा, आता उसाळा सुद्धा तीच करणार आहे मी. बरं. आता ह्याचा वापर ह्याच्या आधी करून अनुभव घेतला, काय फायदा अनुभव माझं महाराष्ट्रात तुरीचा पहिला नंबर आलाय. येस. तुरीला जे आहे ते ह्याचा वापर तुम्ही तुरीला केला होता. कसल्या बी पिकालाही हो. 13 तुझको कसं वापर करता तुम्ही ते? मी ह्याच्यात म्हणजे
तसं तर 200 लिटरच्या बॅलरमध्ये किती टाकता हे तुम्ही 200 पाण्याच्या? लिटर नाही, प्रत्येक फवाऱ्याला अर्धा लिटर टाकायचं. हा म्हणजे 15 लिटरच्या पंपाला अर्धा लिटर अर्धा तुम्ही लिटर टाकता. टाकलं. हो हाय आपली पैसे शिल्लक म्हणून ओके. टाकलं, बाकी काय. बरं आता हे जे आहे हे गोमूत्र तुम्ही तयार केलेलं आहे, एवढं मोठं संकलित केलेलं आहे, ह्याचा कसा वापर करता, याचा कशासाठी वापर वापरता? म्हणजे घनजीवामृत जीवामृत तयार करायसाठी त्याच्यासाठी तुम्ही वापर करता. करणार आहे. ओके. तर काकडे साहेब काय सांगाल आता हे जे काही जैविक शेती मिशन आहे, सगळ्या बाबी आहेत, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ह्या उत्पादन खर्च आणि गेलं वर्ष जर बघितलं 2025 हं, 26 जे आपलं ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन होती आणि जी काही अनुभवलं, हं, ज्यांनी जैविक निविष्ठा वापरल्यात, ट्रायकोडर्मा असू द्या, हं, जीवामृत असू द्या, घनजीवामृत असू द्या, हं, हं. त्याचे जसे रिझल्ट आले तसे रासायनिकचे बिलकुल आले नाहीत. आता ह्यांचाच वैयक्तिक अनुभव आहे. तुरीचं झाड मेलं का तुमचं? नाही मर झाली नाही ना अजिबात? एक बी नाही, हं, एक बी मेला नाही आणि काहीच नाही. आता बी तुम्हाला सांगतो, माझी पशी ट्रायकोडर्मा आणून बघा ट्रायकोडर्माचा काय फायदा आहे तर हे ह्या शेतकरी महोदयांकडून लक्षात येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पाहतोय की तुरी सगळ्या उधळलेल्या असतात, मात्र हे शेतकरी महोदय ट्रायकोडर्माचा जो आहे तो वापर करतात आणि त्या माध्यम हे रायझोबियम दिसेल. रायझोबियम. आता ही 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 ह्याच्यामध्ये टाकून ओके. म्हणजे हे जे घनजीवामृत यापूर्वी तयार केलेलं तर त्याच्यामध्ये हे सगळ्या निविष्ठा जे आहेत ते टाकून ट्रायकोडर्मा जे आहे ते हे शेतात टाकतात. तर हे अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांना जे आहे ते त्याचा फायदा जो आहे तो होत आहे हे त्यांचे अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत.